तर आज सकाळी ही अशी घटना घडली. तर काय, पातेलं करपलं आणि एवढं करपलं की काढायचं कसं. आयडिया सुचली, मग सोडा टाकला आणि पाणी टाकलं आणि मग काय गॅस पेटवला आणि उकळवलं की नाही. आता वाट बघते की हे उकळून चांगलं त्याला 1-2 तास तरी ठेवावं तर लागेल मला वाटतं. आता हे कसं करपलं, तर ही जे मी आता ब्रेकफास्टला जे काय मी बारीक लापसी बनवते ना, त्याचे वाटाणे मी थोडेसे शिजवून घेण्याचं ठरवलं होतं आणि ते शिजवण्याच्या चक्करमध्ये काय झालं की माझं पातेलंच करपलं. तर आता ह्याला राहू द्या, त्याला आता मी भिजत ठेवलं आहे सोडा टाकून आणि गरम पाण्यात. आता इथे मी बनवून घेते ब्रेकफास्ट, कारण हे बाकीच्या गोष्टी तर थांबवता येणार नाही आहे मला. तर बारीक लापशीची रेसिपी तुम्हाला दिसली का माझी? खूप छान बनते. पातळ बनवायचं, असं मस्त पेजसारखं बनवायचं, जसं आपण पेज बनवतो ना तसं. इतकं सुंदर लागते ना खीरसारखं. पण तिखट लापशी बनवायची, इतकी सुंदर लागते ब्रेकफास्टला ती. आणि प्लस पौष्टिक. तुम्ही ह्याच्यामध्ये कोबी वगैरे पण टाकू शकतात. आता कोबी काय टाकायची असते, आमच्या सासूबाईने ह्याच्यामध्ये कोबी टाकायच्या, तर म्हणून मला माहिती आहे आणि खूप सुंदर लागते. पण मी वाटाणे टाकते. जत्रेमधून ही आणले होते कप, त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता नीट ठेवण्याचा. शेवटी अखेरीस मला आयडियाच येत नव्हती किचनमध्ये कमी स्टोरेज असल्यामुळे. तर मी हे असं कंटेनर बघितले की ह्याच्यात ठेवू, पण त्याच्यात काही मावले नाही. मग मी या कंटेनरमध्ये ठेवली आणि ते इतके सुंदररित्या मस्त अरेंज झाले ना. आता हे कप तर घ्यायची गरज नव्हती, कारण की माझ्याकडे स्टीलचे कप आहेत. चला तर असू द्या. आता हा जो कपडा आहे ना, तो पण खूप घाण झाला होता. तर मी चला पातेल्याला तर आपण बोलतो एक्सपेरिमेंट केला आहे, तर आता ह्या कपड्यावर एक्सपेरिमेंट करूया. तर म्हणून ह्यालासुद्धा मी सोड्याच्या पाण्यामध्ये भिजत घातलं गरम पाण्यात आणि ह्यालासुद्धा भिजून दिलं 1-2 तास. तर बघूया आता आपण चमकेगा की नाही, है ना, अशाच प्रकारे काहीतरी. तर मग चला. आता ही आयडिया तर आहे ना ॲक्च्युली माझ्या आईची आहे. तीच म्हणते की सोड्यामध्ये टाकायचं की छान निघतं. तर बघू आता. तर बघा, हा जो कपडा आहे ना, मी नंतर मग धुवून काढला आणि खरंच निघाला ना छान. आता पातेलं बघू निघते का. पण त्याच्या आधी मी तुमच्यावर हे शेअर करायचं होतं मला. सेटाफिल खूप ऐकून असं बोलतं ना, एक म्हणतं ना, मला स्वतःला फोर्स केल्यासारखं झालं की मी सुद्धा मागवावं. आणि मग काय छोटा पॅक बघू आता बडा धमाका होतो का. तर ते सेटाफिल मॉइश्चरायझर तर मागवलं आहे, खूप कॉस्टली आहे बाबा. तर ट्राय तर करणार आहे पण मी पण. आणि आता हे इन्ग्रेडियंट वाचल्यावरच ना आपोआप ग्लो यायला लागतो. आता हे बघा पातेलं, खरंच ना खूप सुंदर निघालं. आता काय संध्याकाळी मस्त मूड झाला आमचा भजी खाण्याचा. आणि मग काय जेवणाबरोबर थोडेसे भजीसुद्धा मी इथे बनवले आहे. तर ही कांदा भजी आहे आणि कांदा भजीची रेसिपी तर काय सगळ्यांनाच माहिती असते, फक्त काय हाताची चव असते. पण खूप सुंदर आणि अप्रतिम झाले होते हे भजी. तर तुम्हालासुद्धा संध्याकाळी असा मूड होतो का भजी वगैरे खाण्याचा, असं काहीतरी घरात मस्त तळणीचे पदार्थ बनवून खाण्याचा? तर आमचा पण कधी कधी होतो. तर असं हे मस्त भजी बनवली जेवणांबरोबर मी रात्रीच्या. तर ॲक्च्युली संध्याकाळीच बनवली होती. थोडीशी भजी ना मी असं संध्याकाळी खाण्यासाठी बनवली आणि थोडीशी तोंडी लावायला रात्रीच्या जेवणाला बनवली होती. तर तुम्हाला आवडले का हे माझं ते बोलतो ना पातेलं, चमकदार पातेलं. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा.